नाही 4 मारायचं नाही तर कशाला खेळतो मग? अरे तो 4 असं पण ना त्याने 4 डॉट झाले तर 4 डॉट होऊन 5 विकेट टाकून आलाय वरून. बॅटिंगला स्ट्राईकला कोण? अरविंद आणि बॉलर नेम रांजणवाडी संघ आपला एखादा एक्स्ट्रा खेळाडू एखादा अतिरिक्त खेळाडू असेल. नितीन पहिलं षटक घेऊन येतोय. नितीन रोहित पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते मनोज पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. पंच स्पीडअप द्या महेश पवार. सामन्याला चालना द्यायची महेश पवार आणि महादेव कदम. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती निर्धावपणे हाताळला गेलाय. नितीन यांच्याकडून स्ट्रायकिंग एंड वरती बेलदारवाडीचा अरविंद मस्कर. अरविंद मस्करच्या बॅट मधून हा पहिला फटका सजवला गेलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. सुशांत सर जर पाहायला गेलं ना आमच्या या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या ज्या स्पर्धा झाल्या ना त्यामध्ये प्रत्येक संडेला एक अर्धशतक अरविंदच्या बॅट मधून हमखास पाहायला मिळतं. असा हा अरविंद मस्कर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या चेंडूवरती चार्ज करत असताना नितीनला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आहे. इट्स अ वाईट बॉल. दुसरा फटका अरविंद मस्कर. पंचांचा इशारा. नो प्लस षटकार. काय बॅटिंग चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अरविंद मस्कर नाम तो सुना ही होगा. बॉल संतोष मगाची दिलाय ना एक बॉल नवीन जुना दे. नवीन पहिली ओव्हर आपण मॅच कुठे झाली माहिती का ते दोन्ही पण बॉल अंडे झाले लगेच अंडा झाला बॉल. अरविंद मस्कर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत सर जसं मी म्हटलं ना प्रत्येक संडेला एक अर्धशतक या अरविंदच्या बॅट मधून सजवलं गेलंय. त्याच दिशेने वाटचाल अरविंदची दिसतीये. लगातारचे 3 चेंडूवरती 3 षटकार. चार्ज केलाय नितीन वरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. ज्या प्रकारे अरविंद
षटकारांचा वर्षाव करतो. तसंच वरुण राजाने सुद्धा पावसाच्या सरी पाठवल्यात अरविंदच्या स्वागतासाठी. अरविंद मस्कर बेलदारवाडी संघाचा हा कप्तान आहे. काय फलंदाजी करतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा, पण प्रत्येक चेंडूवरती चार्ज करताना पाहायला मिळतोय अरविंद मस्कर. पुन्हा एकदा सज्ज होतोय नितीन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 27 या आकड्यावरती. थोडस महागडं म्हटलं तरी चालणार नाहीये. नितीनचं पहिलं षटक हाताळत असताना 27 धावा खर्च केल्या नितीनने. नो पण आला. सहा चेंडू 25 धावांची खेळी अरविंद मस्कर. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते रांजणवाडी संघाकडून. गोलंदाजाचं नाव कळवा. फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी खराब फेकीमुळे. धावून 1 आणि घोषांकित क्षेत्रात 1 अशा 2 धावा. धावफलक पुढे सरसावत आहे. 29 आकड्यावरती गोलंदाजी मार्कवरती सतीश आलाय रांजणवाडी संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सतीशची चतुराई इथे कामाला येते. सर्वांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे या आधीच्या मॅच मध्ये धनाजीने तिसरं षटक हाताळत असताना कुठेतरी मनोज पाटील यांना थांबवून ठेवलं होतं, त्या प्रकारे गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये सतीश. लोअर फुल टॉस होता पण पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 30 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 30. पुन्हा एकदा सज्ज होतोय अरविंद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खिचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. गॅम्बल झालाय. 1 धाव पूर्ण सहजरित्या पूर्ण करतोय अरविंद. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 31 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतो सतीश. सामना करण्यासाठी सज्ज विशाल. हाफ ट्रॅकर होता. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फटका सजवण्याचा प्रयत्न होता विशालचा पण वरच ठरतोय तो सतीश. धावफलक स्थिर आहे 31 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली आहे पण महादेव कदम लेग अंपायरच्या भूमिकेत, लेग पंचांच्या भूमिकेत अपील फेटाळताना निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक स्थिर 31 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31. कुठेतरी अरविंदने नितीनवरती चार्ज घेतला होता. तदनंतर धाव फलक थांबलेलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा धावफलक 31 या आकड्यावरती स्थिर आहे. दुसरं षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी कमबॅक करून दिला सतीशने. फक्त
4 धावा खर्च करून आपल्या संघाला कमबॅक करून दिले मॅच मध्ये. सतीश गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन, गोलंदाजीसाठी आमंत्रित केले जाते रांजणवाडी संघाकडून. नाव कळवा रांजणवाडी संघ, गोलंदाजाचं नाव कळवा. योगेश तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला योगेश. सामना करेल अरविंद मस्कर. पहिल्या चेंडूवरती चार्ज केला योगेशला. पंचांचा इशारा होतोय, दोन्ही हात वर करून महेश पवार पंचांच्या भूमिकेत इशारा देतात. इट्स 6. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावरती. जसं योगेशचं षटक हाताळलं गेलं, एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं, त्यानंतर अरविंद मस्करला स्ट्राईक भेटला आणि अरविंदने योगेशवरती चार्ज केलाय. फटका सजवला, एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न सक्सेसफुली पूर्ण केला जातो. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 39 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला अरविंद मस्कर. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस केलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 45 या आकड्यावरती. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अरविंद मस्कर. सन्मान दिलाय योगेशच्या चेंडूला, सन्मान दिलाय अरविंद मस्करने आणि एका धावेवरती समाधान मानावं गेलं अरविंदला. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 46 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 46. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग वरती विशाल आहे. मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. पंच इशारा देतात. इट्स लीगल डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरीची सांगता होते. धावफलक स्थिर आहे 46 आकड्यावरती. शेवटचा चेंडू अरविंद मस्करने कान मंत्र दिलाय विशालला. शेवटच्या चेंडूवरती चुकी करतो योगेश. बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. No+1 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय 48 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. शेवटचा चेंडू फ्री. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच डिलिव्हरीची सांगता केली आहे योगेशने. धावफलक स्थिर आहे 48 या आकड्यावरती. ज्या प्रकारे अरविंद चार्ज करतोय ना, त्यानंतर विशाल कुठेतरी डॉट डिलिव्हरीज चेंडू खाण्याचं काम करतोय. कारण अरविंदची वैयक्तिक खेळी आता जर पाहिलं गेलं ना, 13 चेंडू मध्ये 41 धावा. अजूनही 6 चेंडू. स्लो ओव्हरचे षटक कोण घेऊन येणार रांजणवाडी संघाकडून? अर्धशतकासाठी आजही अर्धशतक होईल का? अरविंद मस्कर ऑन स्ट्राईक. 6 चेंडू त्याला स्वतःला फेस करावे लागतील. 9 धावांची गरज आहे वैयक्तिक 50 धावांसाठी. वैयक्तिक पहिले संघासाठी निर्णायक स्लॉग ओव्हरचे षटक घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव कळवा. बाउंड्रीवरती जो खेळाडू असेल गोलंदाजाचं नाव कळवा. अमर रांजणवाडी संघाकडून एक अनुभवी खेळाडू. इको कोणाची आहे ना? इको वाला कृपा करून गाडी पाठीमागे घ्या. इको. पंच इशारा देतात. हात फैलावून महेश पवार वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 49 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू. स्लॉग ओव्हरचं षटक. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. सांघिक 50 धावा पूर्ण झाल्यात बेलदरवाडी संघाच्या.
पुन्हा एकदा अरविंद मस्करने खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी विशालने कॉल दिलाय, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. विशालला माहिती आहे अरविंदच्या बॅटमधून फटके सजवले जात आहेत. अरविंद स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे, म्हणून की काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धाव फलक जाऊन पोहोचते ते 52 या आकड्यावरती. वैयक्तिक 43 धावांची खेळी. अरविंद मस्कर ऑन स्ट्राईक. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू. यष्टेंच्या पाठीमागे यष्टीरक्षक चुकी करतोय. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसला टॉस करायला पाहिजे होतं अरविंदने, पण कुठेतरी बॅटचं एलिव्हेशन कमी पडलं आणि एका धावेने भर पडते. धाव फलक जाऊन पोहोचते ते 53 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. चेंडू घोषंकित क्षेत्रात गेलाय. धाव फलक 1 ने पुढे सरसावलाय 54 या धावसंख्येवरती. अजूनही स्लॉग ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अरविंद मस्कर ऑन 44. वैयक्तिक 44 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो अमर. फटका. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न. अरविंद मस्करला थोपवून ठेवलाय, थांबवून ठेवलाय अमरने मोठे फटके खेळण्यापासून. मोठा फटका कुठपर्यंत अरविंदला थांबवून ठेवणार. चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते 58 या आकड्यावरती. वैयक्तिक 48 धावांच्या खेळीवरती अरविंद मस्कर. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्षमा करा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वैयक्तिक 50 धावांची खेळी करण्यासाठी अरविंद मस्करला पाहिजेत 2 धावा. आजच्या या स्पर्धेसाठी वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री 11 स्पोर्ट्स पाडेवाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 या स्पर्धेसाठी खास विजय शेठ चव्हाण यांच्या शब्दाला मान देऊन रमेश घुले पाटील साहेबांचं शेठ यांचं आगमन झालंय. तर मी विनंती करेन दीपक पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार मान सन्मान यथेच्छ केला जाईल. अरविंद मस्कर 2 धावा पूर्ण केल्यात. वैयक्तिक 50 धावांची खेळी अरविंद मस्कर आजही पाहायला मिळाली. लगातारचे 4 सेंडे, लगातारचे 4 टुर्नामेंट अरविंद मस्करच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी पाहायला मिळते. धन्यवाद धन्यवाद रमेश घुले पाटील साहेब, आपण आपला वेळ महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात. अर्धत्वाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपतो. यानंतर मी विनंती करेन धामावडे विरुद्ध गवळेवाडी दोन्ही संघांचे कर्णधार मंचावरती यायचे. धामावडे विरुद्ध गवळेवाडी. एकोणीस चेंडू 50 धावांची खेळी केली. अरविंद मस्कर बॅट उंचवायची आहे. वैयक्तिक 50 धावांची खेळी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बेलदारवाडी संघाकडून खेळत असताना. तर जाऊया पूर्वार्धाचा खेळ. इथे टॉस साठी मी विनंती करेन धामावडे संघ. धामावडे विरुद्ध गवळेवाडी दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. धामावडे विरुद्ध गवळेवाडी दोन्ही संघांचे संघनायक मंचावरती यायचंय. आपला टॉस घेतला जाईल. यानंतर होणारा सामना आपल्या दोन्ही संघांमध्ये असेल. धामावडे विरुद्ध गवळेवाडी दोन्ही संघांचे संघनायक. पंचांना विनंती असेल जुने बॉल आपल्या जवळ जमा करायचे. महेश पाटील आणि महादेव कदम. कुमार यांना मी विनंती करेन मंचावरती यायचंय. नाटोडे संघाचे कुमार. महेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते यथेच्छ असं मान सन्मान कुमार यांचा केला जावा. जी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोडे संघाचा कर्णधार रमेश पाटील यांना मी विनंती करेन, क्षमा करा, रमेश पाटील यांना विनंती करेन आपल्या हस्ते कुमार यांचा मान सन्मान यथेच्छ असं मान सन्मान केलं जाईल.
पाठी घेऊ. हा थोडीशी इकडं कॅमेरा तर धन्यवाद. हार्ड लक बॅड लक श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडे संघ चांगल्या प्रतीचा खेळ आपण इथे दाखवलात मैदानाच्या आतमध्ये, त्याबद्दल पाडेवाडी श्री 11 पाडेवाडी संघाकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. तर जाऊया आपल्या समोर यानंतर सामना रंगणारे धामावडे विरुद्ध गवळेवाडी. रमेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते हा टॉस घ्यायचा आहे. धामावडे विरुद्ध गवळेवाडी. बेलदारवाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. रांजणवाडी संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी बेलदारवाडी संघ सज्ज आहे. तोपर्यंत खिशातल्या कॉईन घ्या ना मामा, खिशातल्या कॉईन घ्या. नाणेफेकीचा कौल गवळेवाडी संघाने जिंकलाय. तर प्रथम षटक पूर्ण होण्याआधी, पहिलं षटक पूर्ण होण्याआधी आपला निर्णय कळवायचा आहे गवळेवाडी संघ. धन्यवाद. तर जाऊया, विद्यमान सामना आपल्या समोर रंगला जातोय. रांजणवाडी विरुद्ध बेलदारवाडी. येणारे 24 चेंडू मध्ये 61 धावांचं टार्गेट, 61 धावांचं ध्येय रांजणवाडी संघासमोर असेल. पहिलं षटक बेलदारवाडी संघाकडून हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बबलू. नॉन स्ट्राईकला सतीश, स्ट्रायकिंगला योगेश, इकडं आकाश आणि तिकडं स्ट्राईकला असू दे, सतीश आणि आकाश. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश आहे. रांजणवाडी संघाकडून खेळत असताना पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. दुसऱ्या इनिंगचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. 24 चेंडू 61 धावांचे ध्येयाची पाठलाग करत असताना रांजणवाडी संघ पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बबलू गोलंदाजी मार्क वरती. पंच सामन्याला चालना द्या. पहिला चेंडू घेऊन येतो बबलू, सामना करेल सतीश. पहिल्या चेंडूवरती चार्ज घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. व्हाईट कलरची सिलेरिओ कोण असेल विनंती असेल. रस्त्याच्या अलीकडे जी व्हाईट, ऋतिक गाडीवाल्यांना सांगा ना पुढे लावायला. कोण आहे सिलेरिओ? अरे पण आत्ताच लावली, झोपलेली व्हाईट कलरची सिलेरिओ ज्यांची असेल, जो कोणी आवाज ऐकत असेल, वाहन चालक कोण असेल ना, कृपा करून खेळण्यासाठी व्यत्यय होते. तर आयोजकांकडून विनंती आहे सर, आपली जी व्हाईट कलरची सिलेरिओ आहे ना, कृपा करून फक्त मैदानाच्या थोडीशी पुढे नेऊन लावलीत ना तर खूप बरं होईल. आपल्या या गाडीमुळे कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना व्यत्यय होतोय. व्हाईट कलरची सिलेरिओ. ऋतिक गाडी नंबर कळेल का? गाडी नंबर ही का अलीकडची, ही समोर आत्ता जस्ट लावली. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातो वन बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातात चुकी होतीये. 3 क्षेत्ररक्षकांकडून चुकी होतीये. व्हाईट कलरची सिलेरिओ कोणाची असेल, आयोजकांकडून कळकळीची विनंती आहे. व्हाईट कलरची सिलेरिओ ज्यांची कोणाची असेल, कृपा करून आयोजकांकडून कळकळीची विनंती आहे. पंच आता 2 धावा आले ना, 2 धावफलक 2 ने पुढे सरसावते 4 आकड्यावरती.
आकाशच्या बॅट मधून फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे शंकर शेवाळे. चुकी करतायत. लॉलीपॉप हातामध्ये आला होता पण चिकट असल्यामुळे तो कुठेतरी निसटला आणि झेल ड्रॉप केला जाते. अरविंद मस्कर नाराज असतील. अतिशय सोपा असा झेल होता. पुन्हा एकदा बबलू यांचा प्रयत्न आहे गोलंदाजी करत असताना. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक एकने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते ते 6 आकड्यावरती. बबलू पराकाष्ठा करतोय गोलंदाजी करत असताना पण क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलीये. क्षेत्ररक्षक आहे दीपक पवार. धावफलक एकने पुढे सरसावलं. धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शिल्लक आहे. सामना करेल आकाश. बॅटची कडा घेतली आहे. यष्टांच्या पाठीमागे चुकी होतीये. लगातारचा आकाशचा दुसरा झेल हा ड्रॉप केला जातोय. सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय बेलदारवाडी संघांच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावफलक स्थिर आहे 7 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना कुठेतरी इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं बबलू कडून. अजूनही येणारे 18 चेंडू 54 धावांची गरज असेल रांजणवाडी संघाला. दुसरं षटक हाताळण्यासाठी बेलदारवाडी संघाकडून आमंत्रित केलं गेलंय अरविंद मस्कर, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 19 चेंडू 50 धावांची खेळी केली. असा अरविंद मस्कर बेलदारवाडी संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा चेंडू टॉस झालाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स गॅदर करेपर्यंत 1 धाव घेण्यात यश मिळाले सतीशला. धावफलक एकने पुढे सरसावलाय 8 या आकड्यावरती. सतीशच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता. बॉलर अरविंद मस्कर गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असताना आपल्या संघाला फ्रंट फूटला ठेवलं. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी उपस्थित राहिलाय गोलंदाजी मार्कवरती. व्हाईट कलरची जी सिलेरी आहे ना कोणाची असेल कृपा करून आयोजकांकडून आणि गावदेवी श्रीकृष्ण गावदेवी मंडळाकडून कळकळीची विनंती असेल. व्हाईट कलरची सिलेरिओ जो कोणी मालक किंवा चालक असेल कृपा करून विनंती असेल मंडळाकडून कळकळीची विनंती केली जाते. आकाशच्या बॅटमधून फटका सजवला गेलाय. चेंडू लॉफ्ट झालाय. उंची प्राप्त केली आहे. पंचांचा इशारा येतो. इट्स अ टुरी. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतंय 10 या आकड्यावरती. आकाशच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता पण तो चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. बाहेरून आतमध्ये वळवण्याची कला अरविंद मस्करच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीची सांगता करतो अरविंद. व्हाईट कलरची सिलेरिओ. दिशाहीन गोलंदाजी. पंच इशारा देत आहेत. हात फैलावून पंच महेश पवार सांगतायत व्हाईट +1. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. यष्टांच्या पाठीमागे चुकी होतीये कारण पाहिला गेला नाही आधी आकाशचा झेल उडला होता तो सुद्धा ड्रॉप केला गेला. तदनंतर आता सुद्धा हाताला फ्लश करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांना मशक्कत करावी लागते. महेश पवार हात फैलावून सांगतायत. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. मोठा फटका आलाय. पंचांचा इशारा देतोय नो बॉलचा. ओ स्टेपिंगचा नो बॉल हाताळला गेलाय. नो +6. धावफलक 7 ने पुढे सरसावते. आकाशच्या बॅट मधून हा फटका सजवला गेला. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राईक आकाश आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेला.
चेंडू पुरवायचा आयोजन कमिटी. चेंडू पुरवा आतमध्ये. तर जाऊया, विद्यमान सामना रंगतो आपल्या समोर. बेलदारवाडी विरुद्ध रांजणवाडी. 61 धावांचं ध्येयाचं पाठलाग करत असताना रांजणवाडी संघ बॅटची कडा घेतली आहे. चेंडू गेलाय गोशांकित क्षेत्रात. पंच इशारा करतायत. डिक्लेअर स्वरूपात एक धाव होते. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 21 आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अरविंद मस्कर कुठेतरी महागडे षटक ठरेल की काय गोलंदाजी करत असताना. मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे ऋतिक कदम. चेंडू खाली येतोय. चुकी होतीये. ऋतिक कदमच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू वन बाउंड सीमारेषा पार जातोय. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय 25 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्याप्रमाणे अरविंदने नितीन आणि योगेशवरती चार्ज घेतला होता ना, त्याच रीतीने आकाशने अरविंद वरती चार्ज घेतलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. झेल झाला असता. सिलेरिओ ज्यांची आहे ना, व्हाईट कलरची सिलेरिओ, कृपा करून जो कोणी ऐकत असेल, वाहक चालक जो कोणी असेल ना, कृपा करून मनापासून कळकळीची विनंती आहे सर, काचेला वगैरे जर बॉल लागला ना तर कोणत्याही प्रकारे आयोजन कमिटी आपल्याला जबाबदार धरता येणार नाहीये. कारण कमीत कमी आतापर्यंत आम्ही 10 ते 15 वेळा आपले नाव पुकारलंय. व्हाईट कलरची सिलेरिओ ज्यांची कोणाची असेल ना, विनंती असेल काचेवरती जर बॉल लागला तर कोणत्याही प्रकारे भरपाई मिळणार नाहीये. धावफलक जाऊन पोहोचले तर 26 या आकड्यावरती. अजूनही येणारे 12 चेंडू. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. चालू सामना कोणाच्या बाजूने झुकला जाईल पाहायला गेले ना, अजूनही कोणत्या प्रकारचे अंदाज बांधू शकत नाहीये. कारण अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल. पहिला चेंडू विमर हाताळला गेलाय. पंच इशारा करतायत इट्स अ नो बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती विशाल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच इशारा देत आहेत. वाईट +1. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. आता कुठेतरी प्रॉपर टप्प्यावरती चेंडू पडला होता, पण दिशाहीन गोलंदाजी असल्यामुळे तो चेंडू यष्टीरक्षकाच्या गुडघ्याला फ्लश करून घोषांकित क्षेत्रामध्ये गेला आणि अशा रीतीने 2 धावा धावफलकावरती वाढल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज होतो विशाल. सामना करण्यासाठी सज्ज आहे आकाश. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये आकाशचा त्रिफळाचित केलाय. दांडी उद्ध्वस्त केली विशालने. वरचढ धरतो विशाल, पण फ्रीडचा चेंडू होता. आकाशला सुद्धा माहिती नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता करतोय विशाल. पाहिलं गेले ना, नो बॉल हाताळल्यानंतर व्हाईट बॉल हाताळला होता. त्यानंतर फ्री हिट हा कंटिन्यू राहतो आणि त्याचाच फायदा. बलिदान. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अरविंद मस्कर. धावत पळत बॉल पर्यंत पोहोचलाय, चेंडू पर्यंत पोहोचलाय. त्यानंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं आकाशला. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. विशालच्या गोलंदाजीमध्ये शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश येते, कारण चेंडू खेळून काढला जातोय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल सतीशला. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय 31 या आकड्यावरती.
3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 31. अजूनही 9 चेंडू, 30 धावांची गरज आहे. मोठा फटका आलाय. आकाशच्या बॅट मधून हा फटका सजवला गेलाय. चेंडू लॉफ झाला, सीमारेषा पार गेला. धावफलक 6 ने पुढे सरसावलाय. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर विशालवरती चार्ज केला गेला आकाशकडून. पुन्हा एकदा सज्ज होतो विशाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला आकाश. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ झालाय. संतोष चव्हाण चेंडू खाली आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी कॉल दिला गेलाय. दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच सहजतेने पूर्ण केली जाते. एस्टनच्या पाठीमागे चुकी होते. एस्टनच्या पाठीमागून चुकी होते. भोशंकिन क्षेत्रात धाव जाते. धावफलक 3 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 40 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशालच्या या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग वरती आकाश आहे. पंचांचा इशारा तो इट्स अ बीमर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल बेल्दारवाडी संघाला. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल? अरविंद मस्कर यांच्याकडून. धावफलक 9च्या स्वरूपात 1 धाव होते. धावफलक जाऊन पोहोचले ते 41 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू, 20 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल? शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी बिल्डरवाडी संघाकडून आमंत्रित केले शंकर शेवाळे यांना. शेवटचा चेंडू फ्रीटचा चेंडू होता. काय हाताळून काढलाय शंकर शेवाळे. डॉट डिलिव्हरीची सांगता करतात. निर्णायक षटक. 6 चेंडू, 20 धावांची गरज आहे. परत 50 केली अरविंद. आज 50 होती. त्याला 4था शनिवार 19 बॉल. त्याला टीमची साथ नाही भेटत. सातचा प्रश्न आहे. ते दिवस चांगले चालले. इतके दिवस बॅड फॉर्म मध्ये होता. इतके दिवस आणि लगातार 4 संडे तो 50 मारले. लगातार 4 संडे. आणि एकाला तरी 2 मारले. एका संडेला 2 मारले. टचमध्ये पण बाकीचे प्लेयर आहेत ना थोडे सपोर्ट नाही तो काय नाही. तुला काय सपोर्ट आहे आज आम्हाला? 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय शंकरराव. नाव विकास. 6 चेंडू 20 धावा डिफेंड करण्यासाठी बिल्डरवाडी संघाकडून आमंत्रित केले गेले विकासला. सामना करे स्ट्रायकिंग एंड वरती सतीश आहे. दिशाहीन गोलंदाजी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पंच महेश पवार हात फैलावून इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 42 या आकड्यावरती. 6 चेंडू 19 गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 43 आकड्यावरती. 6 चेंडू 18ची गरज. बॉलिंग स्टान्स मध्ये बदल केलाय. राऊंड विकेट येण्याचा प्रयत्न आणि फायदा होतोय. बॉलिंग स्टान्स मध्ये बदल केल्यानंतर तदनंतर पाहिलं गेलं ना विकासचा निर्धाव चेंडू हाताळला गेला विकासच्या गोलंदाजीतून. 5 चेंडू 18ची गरज. पंच इशारा देत आहेत. इट्स अ बीमर. पंच जो निर्णय देतील ना तो अंतिम राहील. महादेव कदम लेग अंपायरच्या भूमिकेत तर महेश पवार मेन पंचांच्या भूमिकेमध्ये
त्यांचा आपला इशारा कळवा. महेश पवार इट्स अ नो बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 44 आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश. अजूनही 5 चेंडू 17ची गरज आहे. काळीवाले केकेची बॅट घे ना तुमच्या ते तुटल रे उगाच परत. पुन्हा एकदा फुलटॉस होता पण तो चेंडू डीप झाला त्यामुळे पंचांनी लीगल डिलिव्हरीचा इशारा दिला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिर. 44 आकड्यावरती. 4 चेंडू 17ची गरज. स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. सतीशची बॅट आधी फिरली आणि नंतर चेंडू क्रॉस झाला. 3 चेंडू 17ची गरज. 3 चेंडू 3 मोठे फटके. चव्वेचाळीसपर्यंत मारला असते तो असता तर मस्त मारला असता. ए चुकलं काहीतरी चुकलं. सर्व्हर डाऊन झाला. बॉलिंग पण चांगली होती त्याने मारले असते. पंच काय इशारा देतात. पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावले. 45 आकड्यावरती. 3 चेंडू 16ची गरज. अजूनही 3 लिगल डिलिव्हरीज. विकास लोअर फुल टॉस होता. चेंडू हातामध्ये गॅदर केला गेलाय. स्ट्राईक चेंजिंग नसणार आहे. नवीन नियमांच्या नुसार जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू फ्लश करून जात नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा स्ट्राईक चेंज करू शकत नाहीये. 2 चेंडू 16ची गरज. कुठेतरी हा सामना पाहायला गेला ना तर रांजणवाडी संघाच्या बाजूने होता. आकाश जर स्ट्रायकिंग एंडला असता तर कुठेतरी या सामन्यामध्ये 2 चेंडू 16ची गरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे अरविंद मस्कर यष्ट्यांच्या पाठीमागून सांगत होते ना तुझे वाईट गेले तरी चालतील पण तू तुझ्या लाईन आणि लेंथ वरती कायम राहा. त्याच कानमंत्राचा उपयोग करताना मैदानाच्या आतमध्ये विकास. काय षटक हाताळलं गेलं. जरी त्याच्या बॉलिंगला स्पीड नसला ना तरी पूर्णपणे चकवा देण्याचं काम विकासने केलंय आणि अशा रीतीने हा पहिला दुसऱ्या फेरीतील पहिल्या गटातील 3रा सामना बेलदरवाडी संघाने जिंकलाय. गवळवाडी संघ आपला निर्णय अजूनपर्यंत आला नाहीये. गवळवाडी संघ आणि सर्व संघांना विनंती असेल किमान मंचाच्या दोन्ही बाजूला थोडी जागा आहे